नमस्कार, मी डॉक्टर महावीर गांधी. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल द महावीर शो यामध्ये. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की प्लास्टिक सर्जरी हा विषय ज्यावेळेस पण आपण ऐकतो तर आपल्याला फक्त चित्रपटामध्ये आपण ऐकलेलं असतं की याचा चेहरा बदलला, त्याचा चेहरा बदलला, सिरियलमध्ये, टीव्हीमध्ये प्लास्टिक सर्जरी करून आपल्याला कॅरेक्टर चेंज केले जातात. तर हे जे प्लास्टिक सर्जरी जो काही विषय आहे, तर या विषयाबद्दल आपल्याला तसं बघायला गेलं तर खूप कमी माहिती आहे आणि हा विषय खूप गहन आहे. प्लास्टिक सर्जरीमध्ये खूप गोष्टी वेगवेगळ्या करता येतात, केल्या जातात. तर या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये अहमदनगर मधील प्रतिष्ठित आणि सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर आदित्य दमने आले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही मला या पॉडकास्ट मध्ये बोलवलं यासाठी धन्यवाद. तर मी डॉक्टर आदित्य दमने आहे. मी नगर येथील सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटर हे माझं स्वतःचं सेंटर आहे, तिथे कार्यरत आहे आणि मी बाकी बरेचसे नगरचे मोठे हॉस्पिटल्समध्ये सगळीकडे प्लास्टिक सर्जरीसाठी जातो ऑन कॉल बेसिस. तसं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मला तुम्हाला एक विचारायचं आहे की सर, हे प्लास्टिक सर्जरी जो काही विषय आहे म्हणजे समाजामध्ये याच्याबद्दल खूप गैरसमज आहे. तर प्लास्टिक सर्जरी या विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल? प्लास्टिक सर्जरी हा जो विषय आहे ही बेसिकली या ब्रांचची स्थापना कशी झाली, ही प्लास्टिक सर्जरी ही ब्रांच आहे, ही वर्ल्ड वॉर 2 च्या वेळेस डेव्हलप झालेली ब्रांच आहे. वर्ल्ड वॉर 2 च्या वेळेस जेव्हा बरेच वॉर मध्ये जे इंजुरीज व्हायचे ते बरेच लोकांना ते एक ट्रीटमेंट त्याची डिफिकल्ट जायची, मोठमोठे डिफेक्ट्स व्हायचे लोकांना. तर त्याच्यामुळे त्यांनी एक वेगळी नवीन ब्रांचच चालू केली प्लास्टिक सर्जरी म्हणून. तर प्लास्टिकोज हा ग्रीक वर्ड आहे. तर त्याच्यात प्लास्टिकोजचं मिनिंग म्हणजे टू मोल्ड असं मिनिंग होतं, म्हणजे कोणत्याही एखाद्या ह्याला म्हणजे आकार देणे, टू मोल्ड. ह्याच्यावरनं ती प्लास्टिक सर्जरी ब्रांच डेव्हलप झाली आमची. तर ह्या ब्रांचमध्ये ह्याचे बरेचसे सब ब्रांचेस आहेत आमच्या प्लास्टिक सर्जरीमध्ये. तर आज लोकांना प्लास्टिक सर्जरी हे फक्त कॉस्मेटिक सर्जरी आहे असंच लोकांना वाटतं, पण कॉस्मेटिक पेक्षाही आमचं मेजर जे काम असतं ते रिकन्स्ट्रक्शन मध्ये असतं. बरोबर आहे, कारण ऍक्च्युअली मध्ये सगळ्यांचं प्लास्टिक सर्जरी म्हटलं की कॉस्मेटिक सर्जरी एवढंच म्हटलं जाईल. या दुसऱ्या ब्रांचेस कुठल्या आहेत त्याच्यामध्ये? ते फेमस प्लास्टिक सर्जरी मध्ये जे हे आहे चित्रपटांमध्ये जसं तुम्ही म्हटले ते दाखवतात, ती रेखाचा चेहरा एकदम बदलतो आणि ती एकदम काहीतरी वेगळीच म्हणून जाते. तर असं म्हणजे होत नाही, ऍक्च्युअली दिस इज नॉट रिअल. ते मूवीज मध्ये दाखवतात, पण आम्ही चेहऱ्याला एक आकार देऊ शकतो. थोडंफार काही जे डिफॉर्मिटीज असतात ते आम्ही करेक्ट करतो. सुंदरता वाढवण्यासाठी आम्ही काही सर्जरीज करतो, त्याच्यात कॉस्मेटिक सर्जरीज मध्ये येतात असं आहे. आणि बाकी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज असतात बऱ्यापैकी. त्यात ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन हे आमचं कॉमन सर्जरीज असतात. ट्रॉमामध्ये आम्ही कुठेही एखाद्या जसं ऍक्सिडेंटल ट्रॉमा असतो त्याला जे इंजुरी होते त्यात एखादं टेंडन्स आहे, नर्व्स आहे, वेसल्स इंजुरीज असतात, तर याला आम्ही रिपेअर करतो. किंवा मोठमोठे बरेचसे स्किनचे डिफेक्ट्स असतात ट्रॉमा नंतरचे किंवा डायबिटीज नंतरचे मोठे मोठे जे डिफेक्ट्स होतात त्यांनाही आम्ही रिकन्स्ट्रक्ट करतो. सर, आता तुम्ही टेंडन्स, नर्व्स आणि वेसल्स म्हटले, तर हे टेंडन्स म्हणजे नेमकं काय? टेंडन्स म्हणजे आपले जे स्नायू असतात, हे स्नायू ज्या शिरांनी आपल्या हाडांना जुळलेले असतात त्यांना टेंडन्स म्हणतो आपण. असं तर हे टेंडन्स जे असतात हे युजली स्नायूंना आपल्या हाडांशी जोडतात असं. आणि जे स्नायू जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस ते टेंडनमुळं ते आणि हाडांना जुळण्यामुळे आपली मुवमेंट होते त्या भागाची. आणि मग ते जर अपघातामध्ये किंवा ट्रॉमा झाल्यानंतर ते जर तुटले तर त्याला रिपेअर करण्याला रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी असं म्हणतात. त्याला आम्ही रिकन्स्ट्रक्शन करतो, टेंडन रिपेअर आम्ही करतो. ते एक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा एक भाग आहे तो. आणि मग कॉस्मेटिक सर्जरी मध्ये काय अजून कुठल्या सर्जरी केलं? कॉस्मेटिक सर्जरीज मध्ये जे असतं ते आपले ह्याच्यात पण बरेचसे प्रकारचे सर्जरीज होतात. ह्याच्यात एकतर आपले नॉन सर्जिकल प्रोसिजर्स पण असतात आणि सर्जिकल प्रोसिजर्स पण असतात. तर नॉन सर्जिकल प्रोसिजर्स मध्ये आपण ऐकलेलं असेल बोटॉक्स आहे, फिलर्स आहे, या सगळ्या हे नॉन सर्जिकल प्रोसिजर असतात. लेझर्स आहे, लेझर्सनी काही करतात. आणि सर्जिकल जे प्रोसिजर्स असतात त्याच्यात मग आपण लायपोसक्शन बद्दल ऐकलंच असेल. लायपोसक्शन हे एखाद्याचं चरबी वाढलेली असेल एखाद्या ठिकाणी, तिथून आपण चरबी काढू शकतो, एक्सेस चरबी कमी करू शकतो. ते लायपोसक्शनची सर्जरी झाली. तशीच ऍब्डोमिनोप्लास्टी असतं,
नंतर शरीरातल्या विविध थाईजला आहे किंवा आर्म्सला आहे तिथे लायपोसक्शन होतं. चेहऱ्यामध्ये बरेचसे आपले जे एजिंगचे जे चेहऱ्यावरती जो मार पडतो आपल्या एजिंगमुळे त्याला आपण कमी करू शकतो. त्याच्यात ते सुरकुट्या वगैरे असतात चेहऱ्याच्या ते आपल्याला कमी करता येतात सर्जरीने. त्याला फेसलिफ्ट सर्जरी असं म्हणतो आपण. फेसलिफ्ट आहे, ब्लेफेरोप्लास्टी सर्जरी आहे. नंतर आपण बरेचसे लोकांना काही नाकाचे नाक थोडं कोणाचं वाकडं असलं किंवा नाकाचे प्रॉब्लेम असले तर रायनोप्लास्टी आपण करू शकतो. आपल्या कानांसाठी आपण इयर रिकन्स्ट्रक्शन करतो. तर आता सर तुम्ही बोटॉक्स बद्दल तुम्ही बोलले, तर बोटॉक्स थेरपी जी बऱ्यापैकी म्हणजे सामान्य लोकांमध्ये पण ती प्रचलित आहे की कारण काहीतरी ते श्रीदेवीने बोटॉक्स थेरपी करूनच तिचं स्वतःच केलं होतं. परंतु असं ऐकलं की बोटॉक्स थेरपीचे साईड इफेक्ट खूप जास्त असतात, तर त्याचं काय? नाही, हे बोटॉक्स असं असतं, बोटॉक्स मध्ये आपण जो टॉक्सिन असतं एक बोटुलिनम टॉक्सिन आहे ते आपण कुठे इंजेक्ट करतो त्यात मसल त्या भागाचं मसल पॅरलाइज होतं असं आहे. तर हे आपण युजली सुरकुट्यांसाठी करतो, यंग दिसण्यासाठी हे सर्जरीज होतात. तर त्यासाठी आपल्याला बोटॉक्स मध्ये आपण जेव्हा बोटॉक्स दिलं एखाद्याला तर जर का ते प्रॉपर पॉइंट वरती नाही दिलं, प्रॉपर मसल आपण पॅरलाइज नाही केलं तर चेहरा थोडासा त्याच्यानी खराब दिसू शकतो असं आहे. पण ते हे टेम्पररी असते, हे 3 ते 6 महिन्यासाठी हा इफेक्ट राहतो. त्याचा नंतर हळूहळू परत ते ग्रॅज्युअली विन ऑफ होतो. म्हणजे आणि ही बोटॉक्स थेरपी एकदा केल्यानंतर त्याचा इफेक्ट किती दिवस राहतो? बोटॉक्स थेरपी केल्यानंतर त्याचा इफेक्ट जवळजवळ 6 महिन्यापर्यंत चांगला राहतो. नंतर हळूहळू तो विन ऑफ व्हायला लागतो. म्हणजे परत सुरकुत्या पडू शकतात? हो, परत पडतात, हळूहळू ग्रॅज्युअली पडतात. पण त्याच्यासाठी आपण रिबोटॉक्स पण परत करतो बरेच लोकांना. पण हे नेहमी बोटॉक्स थेरपी घेतल्याने त्याचे काही साईड इफेक्ट? नाही, त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे असे नसतात कारण ते युनिट्स खूप बारीक असतात, म्हणजे खूप कमी युनिट्स मध्ये देतो आपण. तर त्याचे साईड इफेक्ट होत नाही आणि नेक्स्ट टाइम जी थेरपी देतो त्याचा इफेक्ट उलट जास्त होतो. म्हणजे रिपीट बोटॉक्स थेरपी जर त्याचा इफेक्ट जास्त येतो. ओके. आणि सर आता तुम्ही लायपोसक्शन बद्दल पण सांगितलं, तर लायपोसक्शन हे चांगलं की वाईट? नाही, म्हणजे ह्याच्यात शरीरामध्ये जे फॅट सेल्स असतात आपले ते त्याच्यात जे फॅट स्टोअर होत आहे, तर लायपोसक्शन मध्ये आपण काय करतो ते सेल्सला आपण डिस्टर्ब करतो, म्हणजे ब्रेक करतो आणि त्यातलं जे फॅट असतं ते सक करून टाकतो. आपले जे हाय एंड सक्शन मशीन्स असतात जिथं पॉवर जास्त असतो रुटीन सक्शन पेक्षा, त्याच्याने आपण त्याला सक्शन करतो असं. आणि शरीरातलं ह्याचं मेन काम काय असतं की फॅट टेम्पररी आपलं फॅट कमी होऊन जातं. फॅट पर्सेंटेज जे आहे ते कमी होतं, टेम्पररीच होतं. ह्याचं कसं असतं, ह्याच्यानंतर सुद्धा लायपोसक्शन झाल्यानंतर सुद्धा पेशंटला लाईफस्टाईल चेंजेस आणि एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे. कारण जर का ओव्हरऑल शरीरात परत फॅट वाढलं तर जिथं आपण, कारण आपण पूर्ण तर फॅट काढू शकत नाही एखाद्या एरियात, तर आपण सपोज एक 40% फॅट किंवा 30% फॅट जरी काढलं कुठल्या एरियात, पण राहिलेलं फॅट जे आहे ते परत वाढू शकतं. त्याच्यात एक्सेस फॅट ग्लोब्युल्स डिपॉझिट होऊ शकतात आणि ते परत वाढू शकतात. त्यासाठी म्हणून लायपोसक्शन आम्ही सिलेक्ट करतानाच कॅन्डिडेट असं सिलेक्ट करतो की हे झाल्यानंतर सुद्धा तो मोटिवेटेड असणार त्यासाठी, म्हणजे एक्सरसाइजसाठी. बऱ्याच वेळा काय होतं, काही फॅट काही एरियाज मध्ये जो असतो तो खूप स्टबन असतो. जसं आपल्याला बरेचदा असं बेली फॅट असतात, नंतर हे थाईसचे फॅट असतात, हे शक्यतो एक्सरसाइज नंतरही बरेच म्हणजे जात नाही लवकर. तर ह्याला लायपोसक्शन लोक याच्यासाठीच आमच्याकडे लायपोसक्शन करून घेतात आणि मग ते कंटिन्यू देअर एक्सरसाइजेस आणि हे. अच्छा. आणि हे लायपोसक्शन केल्याने याचे काही शरीरावर दूरगामी परिणाम होण्याची काही शक्यता? शक्यतो काही होत नाही, ही एक सेफ सर्जरी आहे. पण काही ह्याच्यात काही गोष्टी न पाळल्याने कधी कधी काही ऍक्सिडेंट होतात. म्हणजे असं काही कधी कधी फॅट एम्बोलिझम आहे ते होऊ शकते, कधी फुल फ्लुइड ओव्हरलोड होतं. पण आजकाल अॅनेस्थेशिया आणि बाकी पण बरेचसे आपण प्रिकॉशन्स घेतो, त्याच्यामुळे अवॉइड होतो. आणि आता रायनोप्लास्टी बद्दल एक तुम्ही सांगितलं, तर रायनोप्लास्टी बद्दल काय सांगा? रायनोप्लास्टी ही कॉस्मेटिक रायनोप्लास्टी पण होते आणि फंक्शनल पण होते. काही लोकांना नाकाचे काही एखाद्याचं म्हणजे नाक वाकडं असतं किंवा एखाद्याचं नाक डिप्रेस्ड असतं किंवा खूप मोठं असतं, ते कमी करून घेण्यासाठी आपण रायनोप्लास्टी करू शकतो. आणि कधी कधी काही लोकांना आपलं नाक बरंच काहींना छोटं वाटतं, काही फिमेल्सला असं वाटतं की माझं नाक चेहऱ्याच्या हिशोबाने नाहीये, तर त्यासाठी आपण ऑगमेंट त्याला वाढवू शकतो असं, आणि बारीकही करू शकतो नाकाला.
वाढवू शकतो म्हणजे जे नाक एखाद्याचं सपोज छोटं वाटतंय तर त्याला आपण कार्टिलेज लावून त्याला थोडंसं इन्क्रीज करू शकतो लेंथ. कार्टिलेज, ते कार्टिलेज कुठलं? ते कार्टिलेज आपण सेप्टल कार्टिलेज घेऊ शकतो, जे आपल्या नाकाच्या मधलं जे सेप्टम आहे त्याच्यातनंही कार्टिलेज घेऊ शकतो, किंवा इयर कार्टिलेजही आपण त्यात घेऊ शकतो. जे कॉन्कल कार्टिलेज असतं इयरच्या तिथं ते. आणि कधी कधी खूपच जास्त कार्टिलेज लागत असेल मोठी, म्हणजे नाकाला बरेचसे आपल्याला शेप देण्यासाठी बरेच ठिकाणी शेप द्यायचंय, तर त्याच्यासाठी मग आपण कधी कधी रिप कार्टिलेज सुद्धा घेतो. ओके. आणि याचे काही परत दुष्परिणाम? नाही, ह्याचे दुष्परिणाम काही नसतात. कारण जर समजा इकडचं तिकडचं कार्टिलेज काढून तिथं बसवले तर मग जिथलं काढलंय तिथं परत, आता तुम्ही जसं म्हटलं की रिपचं कार्टिलेज काढलं तर मग रिपला काही प्रॉब्लेम येणार नाही? युजली काही प्रॉब्लेम येत नाही. आम्ही इयर रिकन्स्ट्रक्शन मध्ये तर जवळजवळ 3 रिप्सचे कार्टिलेजेस काढतो. तर याला युजली काही प्रॉब्लेम येत नाही. थोड्या दिवस पेन राहतं पण हळूहळू सबसाईड होतं. ओके. आणि सर तुम्ही आता आपण ट्रॉमॅटिक प्लास्टिक सर्जरी बद्दल पण बोललो, तर याच्यामध्ये आतापर्यंत तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ट्रॉमॅटिक, म्हणजे तुम्ही ज्या काही केसेस हँडल केलेल्या आहेत त्यानुसार? आता हे ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन जे आहे हे सगळ्यात कॉमनली केलेली प्लास्टिक सर्जरीज आहे. म्हणजे आम्हाला यासाठी सगळ्यात कॉमनली बोलवलं जातं. म्हणजे इव्हन आमच्याकडे हे पेशंट जास्त असतात आणि बाहेरचे जे आम्हाला जे कॉल्स असतात जे ट्रॉमा सेंटर्सवरनं, हे कॉमनली ट्रॉमॅटिक साठी असतं. तर ह्याच्यात मोस्ट कॉमन आम्हाला जे कॉल्स येतात ते ब्लड वेसल्स जेव्हा इंज्युअर होतात मोठ्या, म्हणजे जेव्हा व्हॅस्क्युलर कॉम्प्रोमाइज होतो त्यावेळेस आम्हाला याच्यासाठी ब्लड वेसल रिपेअर आहे, नंतर टेंडन रिपेअर्स आहेत, किंवा एखादी मोठी वुंड होते कधी कधी आणि त्याच्यात जेव्हा स्किन आपली वरची खराब झालेली असते ती क्लोज होत नाही, त्यावेळेस मग कधी स्किन ग्राफ्टिंग किंवा कधी फ्लॅप्स करावे लागतात आम्हाला. त्यासाठी आम्हाला कॉल्स असतात जास्त. सर, स्किन ग्राफ्टिंग आणि फ्लॅप मध्ये काय फरक असतो? स्किन ग्राफ्टिंग मध्ये आपण युजली एक स्किनचे जे लेयर्स असतात मल्टिपल लेयर्स, त्यातली जी सगळ्यात वरची लेअर असते आपण तितकीच घेतो. जी एपिडर्मिस असते आणि पार्ट ऑफ डर्मिस थोडंफार येतं, ते तितकंच घेऊन आपण ते दुसरीकडे लावतो असं. म्हणजे आणि जे फ्लॅप असतो, आता काही ठिकाणी जेव्हा काही इम्पॉर्टंट पार्ट असतात शरीरातले, जसे बोन एखाद्या ठिकाणी एक्सपोज झालं किंवा टेंडन एक्सपोज झालंय, त्या ठिकाणी किंवा एखादा हाडांसाठी कोणी इम्प्लांट टाकलाय काही आणि ते उघडं झालंय, त्याच्यावरती स्किन कव्हर नाही आपल्याला, त्यासाठी आपण त्याच्यावरती डायरेक्ट स्किन ग्राफ्ट नाही लावू शकत. स्किन ग्राफ्ट साठी आपल्याला खाली जो बेड आहे, बोनचा बेड आहे, तो एकदम हेल्दी बेड पाहिजे, त्याच्यात व्हॅस्क्युलॅरिटी पाहिजे, व्हॅस्क्युलॅरिटी आणि मस्क्युलेचर पाहिजे. येस, त्यासाठी. आणि आपण मग ह्याच्यावर आपण काय करतो की दुसरीकडून आपली टोटल स्किन विथ इट्स ब्लड सप्लाय ते घेऊन आपण तिथे लावतो. म्हणजे पूर्ण त्या स्किनच्या त्याचे जे ब्लड सप्लाय तो कसा लावला जातो साधारण? तो त्याचे विविध फ्लॅप्स असतात. एक तर लोकल फ्लॅप्स असतात. लोकल फ्लॅप जे असतात ते आपण आजूबाजूचे जे ब्लड सप्लाय असतो, बाजूची स्किन असते त्याला तिथून उचलून आणि तिथं लावतो. आणि जिथं ते डिफेक्ट होतो, जिथून आपण स्किन घेऊन लावली आहे त्या साईडला आपण मग स्किन ग्राफ्ट लावतो. एक हे लोकल फ्लॅप्स असतात. आणि त्याच्यानंतर काही रिजनल फ्लॅप्स असतात जे थोडे लांबून घेऊन आपण लावतो असं आहे. आणि काही मग आता फ्री फ्लॅप्स येतात. फ्री फ्लॅप्स मध्ये आपण एखादा फ्लॅप आणि त्याच्यासोबत त्याची रक्तवाहिनी ते सोबत घेतो आणि ते तिथं लावून त्या रक्तवाहिनीला, छोट्या रक्तवाहिनीला तिथल्या रक्तवाहिनीशी परत अॅनास्टोमोस करतो. आता हे मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी झाले, हे पण एक प्लास्टिक सर्जरीचा भागच आहे तो. आणि सर, हे जे स्किन ग्राफ्ट जो काढला होतो, तर हे स्किन ग्राफ्ट काढताना म्हणजे तुम्ही म्हणजे मी जे पाहिलेलं ते एक म्हणजे पाहिलेलं म्हणण्यापेक्षा मी ऐकलेलं जे आहे की त्याच्यामध्ये अगदी बटाट्याचं जसं वरचं साल्ट काढलं जातं त्या पद्धतीने स्किन काढली जाते. तर मग ते पेशंटला त्याचा त्रास किती? आता हे स्किन ग्राफ्ट मध्ये पण 2 टाईपचे स्किन ग्राफ्ट असतात. एक तर हे स्प्लिट थिकनेस असतं की ज्याला आपण पार्शल स्किन ग्राफ्ट, स्किनचे जे लेयर्स असतात त्यात युजली अपर डर्मिस पर्यंत आपण हा ग्राफ्ट घेऊ शकतो. आणि जे डर्मल कार्टिलेजेस असतात, म्हणजे नंतर जे हे असतात आपले जे अपेंडेजेस असतात आपले, जसं हेअरचं फॉलिकल असतो, हेअर फॉलिकल किंवा मग काही ग्लँड असतात, मग इथून जे इपिथेलियम नंतर ग्रो होतं वरती आणि ते कव्हर करतं त्या एरियाला असं. आणि दुसरं टाईप असतं फुल थिकनेस स्किन ग्राफ्ट. फुल थिकनेस मध्ये आपण युजली पूर्णच्या पूर्ण स्किन घेतो, इपिडर्मिस आणि पार्ट ऑफ डर्मिस पण घेतो त्याच्यात, आणि मग ते आपण दुसरीकडे लावू शकतो.
असतं. हे फुल थिकनेस पण त्याच्यामध्ये पण ब्लड सप्लाय येतो. हा, ब्लड सप्लाय येतो त्याच्यामध्ये पण. हे कारण आपण जिथं लावतोय तिथं व्हॅस्क्युलराइज बेड आहे, म्हणून हे ब्लड सप्लाय तिथे येणार त्याचं. अच्छा, फक्त फ्लॅट मध्ये आपल्याला ब्लड सप्लाय असलेलीच घ्यायला लागते, पण ते पार्शल किंवा फुल थिकनेस स्किन ग्राफ्ट त्याच्यामध्ये तिकडे ब्लड सप्लाय तिकडून मिळून जातोय. आणि जिथून आपण जे आपलं स्किन ग्राफ्ट घेतोय त्या एरियामध्ये पेशंटला कधी कधी पेन राहतच, कारण ते पण शेवटी एक आपण इंजुरीज करतोय आर्टिफिशियल तिथं, तर ते थोडे दिवस पेन राहतं, पण त्याच्यानंतर ते सबसाइड होतं. आणि बऱ्यापैकी जे कलर मॅच जो असतो ते थोडंफार तिथं ग्राफ्ट घेतल्यानंतर तिथं स्कारिंग राहतं, ते आहे. म्हणून आपण शरीरातल्या अशा भागातनं घेतो की बाबा जे रुटीनली दिसून येत नाही असं. सर, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आपण जे कॉस्मेटिक सर्जरी मध्ये ज्या येतात त्याच्यामध्ये बऱ्याचसे पेशंट असे असतात की त्यांच्या चेहऱ्यावर असे वेगवेगळे लहानपणी जखमा झालेल्या असतात किंवा काहीतरी कुठेतरी पडझड झालेली असते, टाके घेतलेले असतात, मोठे मोठे त्याचे निशाण दिसत असतात. याच्यासाठी प्लास्टिक सर्जरी मध्ये नेमकं काय? ऍक्च्युली हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं क्वेश्चन. काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपल्याला लागतं त्यावेळेस आपण युजली आजूबाजूच्या डॉक्टरांकडनं टाके घेऊन टाकतो, पण नंतर बरेच वेळा आमच्याकडे पेशंट येतात जेव्हा मोठे होतात तेव्हाच ते मेन लग्नासाठी किंवा मग त्यांना ते चांगले स्कार चांगले दिसत नाही. आता प्लास्टिक सर्जन हा काय करतो नेमके अशा वेळेस, जर का आमच्याकडे पहिले पेशंट आला असा लागल्या कोणी घेऊन आलं तर युजली आम्ही पण त्याच्यात टाकेच घेतो, पण आमचे जे इन्स्ट्रुमेंट असतात ते जास्त बारीक असतात आणि त्वचेची जी हाताळणी असते ती आम्ही कमीत कमी हाताळणी करतो. आणि काही टेक्निक्स असतात ज्याच्यानी आमचे सुचर्स जे आहे ते बारीक पडतात आणि त्याच्यामुळे त्याचा रिझल्टही चांगला येतो. पण नेमकं काय, म्हणजे समजा आता एक चेहऱ्यावर असा मोठा मार्क आहे तर काय केलं काय जातं तिथे? आता त्याच्यासाठी बरेच हे असतात, त्याचे प्रकार असतात की मार्क किती मोठा आहे तो आम्ही पहिले बघतो. त्याच्यानंतर तर त्याला ऑप्शन्स असे असतात आमच्याकडे, एक तर लेझर ट्रीटमेंट असते, लेझरनी तो मार्क फेंट होऊ शकतो अजून, जर का खूप म्हणजे मोठा नाहीये आणि जर का मार्क स्ट्रेच आहे, जास्त मोठा आहे स्कार, तर आम्ही त्याला स्कार रिव्हिजन करतो. स्कार रिव्हिजन सर्जरीमध्ये आम्ही तो स्कार काढून आणि परत एक म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचं एक सुचरिंग करू शकतो, ज्याच्यानी कमीत कमी स्कार येईल बाबा. आणि ते जे नंतर सुचरिंग केलं होतं मग त्याचा स्कार राहण्याचे चान्सेस, त्याचे स्कार एकदम फेंट राहतात ते. आणि बरेच वेळा आम्ही ते अलॉंग द आपले लाईन्स ऑफ टेन्शन असतात, आपल्या चेहऱ्यावरती लाईन्स असतात. जसं कधी तुम्ही बघितलं असेल एखादा माणूस एकदमच म्हातारा माणूस आहे, त्याच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात, ते स्किन लाईन्स असतात, ऍक्च्युअली स्किन टेन्शनचे लाईन्स असतात. तर आम्ही त्या लाईन्स मध्ये सुचरिंग करतो जेणेकरून ते कमीत कमी दिसतं. म्हणजे स्कार तर राहणारच, कोणतीही सर्जरी आपण केली त्याला स्कार राहतच, पण ते स्कार मिनिमम कसं दिसणार हेच आमचं काम असतं बेसिकली. पेशंट पण आमच्याकडे येतो तर ते हेच एक्सपेक्ट करून येतो की त्याला कमीत कमी स्कार राहिला. बरेचसे पेशंट तुमच्याकडे बंच पण पेशंट येत असतात चेहऱ्यावर जळाल्यामुळे असा स्कार मोठा राहिलेला आहे. बर्न्सचे आम्ही बरेचसे पेशंट येतात आणि खास करून यंग लोक जास्त येतात आमच्याकडे, ज्यांना कधी कधी चेहऱ्याने भाजून जातं, त्याच्यानंतर ते त्यांना स्कार नको असतो असं. तर आम्ही तेच त्यांना सांगतो की मल्टिपल ट्रीटमेंट्स असतात. म्हणजे स्कार कधी कधी कॉन्ट्रॅक्चर्स असतात, कॉन्ट्रॅक्चर्स मध्ये एखाद्याचे आयलिड असते ती ओपन असते, डोळे बंद होत नाही, त्याच्यात आपण मग त्याच्यात ते तितकं भाग काढून आणि मग त्याला मग आपण परत त्याच्यात हे ग्राफ्टिंग वगैरे करू शकतो, ग्राफ टाकू शकतो त्याच्याने, आणि नंतर मग स्कार ट्रीटमेंट करतो आपण परत. त्याच्यात मग परत लेझर आहे आपलं, लेझर आम्ही बरेच वेळा लेझर ट्रीटमेंट एक 7 to 8 सेशन्स मध्ये पेशंटला खूप चांगला फरक पडतो. आणि स्कार पण त्यात पण आम्ही कधी कधी जे स्कार ट्रीटमेंट करतो त्यात एक्सिजन जेव्हा स्कार आपण रिमूव्ह करतो त्याच्यानंतर सुचरिंगच्या वेळेस आम्ही झेड प्लास्टिक किंवा असे वेगळे मेथड्स यूज करून त्याला सुचर करतो, जेणेकरून ही एक स्ट्रेट लाईन न दिसता ती ब्रेक होते लाईन. आणि एक स्ट्रेट लाईन असल्यामुळे ती लाईन आपल्याला जास्त दिसते आणि जेव्हा ती लाईन ब्रेक होते त्यावेळेस ती दिसत नाही. म्हणजे सुरकुती किंवा चेहऱ्यावर जसे डिंपल वगैरे पडलाय अशा प्रकारे ते कमी दिसतं, म्हणजे लक्षात येत नाही.
आणि स्त्रियांमध्ये सर ते कान गळण्याचा पण एक कान उतरला म्हणतात किंवा कान गळला, तर ते परत कान कसा जोडून दिलं हो, ते हे इयर लोब रिपेअर म्हणतात त्याला. त्यासाठी पेशंट आमच्याकडे बरेच वेळा येतात, बरेच स्त्री येतात. तर त्यात मेनली आपण काय करतो की इयर लोबचं जे हे असतं डर्मिस असतो आणि एपिडर्मिस असतं. आपण ते तिथला जे कट झालेला आहे त्याला पूर्ण रिफॅशन करतो आणि आपण त्याचे लेयर्स मध्ये सुचरिंग करतो. आणि हे सुचर बारीक असतात, आम्ही 5060 सुचर्स यूज करतो जेणेकरून स्कार त्याचा चांगला येतो. आणि आम्ही हेच पेशंटला ऍडवाइस करतो की बाबा नंतर तुम्ही जेव्हा परत नेक्स्ट टाइम परत हे बनवणार इयरचं होल बनवणार त्यावेळेस ते ऍटलिस्ट मिनिमम त्या साईडला नका बनवू आणि मिनिमम 1.5-2 महिन्यानंतर बनवा. म्हणजे काय ते थोडस हील झालेलं असतं, तिथली जखम परत जुळे कान पूर्ण जुळलेला असेल त्याच्यानंतर परत होत नाही. आणि सर आता चेहऱ्यावरती लेझर थेरपी जे आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या लेझर थेरपी, जसं की हेअर रिमूव्हल लेझर थेरपी, तो हा हेअर रिमूव्हल लेझर थेरपी हे प्लास्टिक सर्जरी मध्येच येतं की ती ब्रांच? हे कॉस्मेटिकचं एक ब्रांच आहे, सब ब्रांच आहे, जे नॉन सर्जिकल कॉस्मेटिक मध्ये येतं बेसिकली. तर लेझर्स आहे आणि याच्यासाठी वेगवेगळे लेझर्स असतात, वेगवेगळ्या म्हणजे मल्टिपल 3-4 टाईपचे लेझर्स असतात. आता तर म्हणजे ऑलमोस्ट नवीन जे येत आहेत त्यात MNRF आणि हे बरेचसे, त्यात पण बरेच प्रकारचे लेझर्स आलेत की ज्याच्यात हेअर रिमूव्हल साठी एक लेझर यूज होतो. हे डिफरंट वेवलेन्सचे लेझर असतात आणि ह्याच्यासाठी वेवलेन्थ वेगवेगळे असल्यामुळे आपण डेप्थ वेगवेगळी स्किनवर जातो असं. तर फेशियल टाइटनिंग साठी जे लेझर असतात ते वेगळे असतात. नंतर आपल्यासाठी काही स्कारिंग असतं, कोणाकोणाला स्पॉट्स असतात मल्टिपल किंवा बर्नचे स्कार्स असतात, त्यासाठी आपण सरफेस लेझर्स यूज करतो, CO2 वगैरे, त्याच्याने सरफेस आपली चांगली होते. नंतर काही हेअर रिमूव्हल साठी असतात, हे डेप्थ वर जातात. हेअर फॉलिकल जिथं असतं तिथं त्याचं हे होतं, त्यासाठी युजली NDI वगैरे आपण लेझर्स यूज करतो. आणि सर ते लेडीज मध्ये नाही काय बऱ्याच जसं एज वाढत जात तसं काळी चट्टे, त्याला काय म्हणतात? असे मल्टिपल एज रिलेटेड जे चेंजेस असतात, हायपर पिगमेंटेशन असतं स्किनचं, ते पण होतं. त्यासाठी पण लेझरनी त्याला फरक पडतो बरेच वेळा की ते हायपर पिगमेंटेशन कमी होतात लेझर. पण ते काहीतरी मला वाटतं अनुवंशिक पण आहे. अनुवंशिक पण असतं. काही लोकांना हे काळे जे चट्टे तुम्ही म्हणतात हे बरेचसे निवस पण असतात, कॅन्जनायटल असतात, तर त्यात पण आपण एक्सिजन करतो. किंवा काही जणांना व्हॅस्क्युलर मालफॉर्मेशन असतात कॅन्जनायटल, ते पण आपण त्यात पण एक्सिजन पण होतं आणि लेझर ट्रीटमेंट सुद्धा होते त्याच्यात. अच्छा. आणि परत हे डोळ्याच्या आजूबाजूला जे डार्क सर्कल्स त्याच्यामध्ये पण या लेझरचा उपयोग होतो. हो, त्याच्यामध्ये सुद्धा लेझरचा उपयोग होतो. तर ओव्हरऑल जे आपली स्किनचं टाइटनेस आणि एक कलर, हे दोन्ही थोडं त्याच्यात चेंजेस होतात. आणि साधारण सर हे आता वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट बद्दल आपण चर्चा केली, तर याच्यामध्ये ज्या लेझर ज्या ट्रीटमेंट आहे तर याची कॉस्ट किती जाते बरं साधारण पेशंटसाठी? हे डिपेंड करतं आपण किती एरिया आपल्याला कव्हर करायचा आहे, कशासाठी आपण लेझर करतो आहे, आणि आपण म्हणजे शेवटी सेंटर टू सेंटर हे व्हेरी करतात. असं एक स्टँडर्डाइज कुठं फॉर्म्युला तरी पण एक साधारण एक समजा डार्क सर्कल साठी ट्रीटमेंट घ्यायची एक रुटीन फेस वरती जर का आपल्याला लेझर्स कोणत्या एरिया स्पेसिफिक एरियासाठी युज करायचं असेल तर ते अराउंड पर सेशन मला वाटतं एक 2 ते 5 हजार मध्ये होतं, डिपेंडिंग अपॉन द पर्सन, तुम्ही कोणाकडनं करून घेताय त्या हिशोबाने. आणि साधारण किती सेटिंग्स करायला लागतात असं काही? हे सेटिंग्स युजली एक 4-5 सेटिंग नंतर चांगला रिझल्ट येतो. पण ते जसं जसं आपण सेटिंग करत जाऊ तर त्याच्यामध्ये किती इफेक्ट पडतो त्यानुसार पुढच्या सेटिंग वाढवल्या जातात का? नाही, ह्याच्यात कसं असतं की एक सेटिंग मध्ये आपल्याला एक अराउंड 5-10% फरक पडतो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट सेटिंग करतो तेव्हा अजून जास्त फरक पडतो. असं आहे. म्हणजे हे आपण एक स्पेसिफिक टाइम दिला जातो मध्ये, कारण टाइम देणं गरजेचं असतं, कारण त्वचा ती हील पण व्हायला पाहिजे ना. आपण कंटिन्युअस त्याला लेझरनी बर्न करत गेलो आणि हिलिंगच झाली नाही तर ते स्कारिंग होऊन जाईल सगळं. असं. मग दोन लेझर मध्ये साधारण किती दिवसात? आपण युजली इट डिपेंड्स, आपण 1 ते 1.5 महिन्यापर्यंत पासून ते 3 महिन्यापर्यंत आपण ह्याला मध्ये टाइम देतो युजली. 2 लेझरच्या. आणि सर मला अजून एक असं विचारायचं होतं
की हे जे लहान म्हणजे जन्मजात व्यंग जे असतात, हो, तर जन्मजात व्यंगासाठी प्लास्टिक सर्जरी मध्ये नेमकं काय आहे? आता हे पिडियाट्रिक प्लास्टिक सर्जरी हे एक आहे, त्यात सुद्धा आपण आता जन्मजात दोष असतात. काही लोकांना हातापायांचे व्यंग असतात, काही लोकांना जे टाळूचे वगैरे व्यंग मी बरेच पेशंट पाहिले, एक तर फाटलेले बोट किंवा टाळू, पेशंटला टाळूच नाही असे पण काही पेशंट पाहिले आहेत. राईट हे असतात. हे सगळे आपल्या प्लास्टिक सर्जरीने आपण याला ट्रीटमेंट करतो. या सगळ्यांची हातापायांचे जे व्यंग असतात, काही लोकांना सिंडेक्टेली असते, 2 बोट जुळलेले असतात. काही लोकांचे जे आहे एखादं कंजेनायटल कॉन्ट्रॅक्चर्स होतात, बोट असे वाकडे असतात काही लोकांचे कंजेनायटल, काही लोकांमध्ये एक्स्ट्रा बोट असते एखादं ऋतिक रोशनला आहे. ते आता ते सगळे रिमूव्हल आपण करू शकतो. सर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे ऍक्सिडेंटली बऱ्याच वेळा म्हणजे मी न्यूज मध्ये पण पाहिलेलं आहे किंवा असं ऐकलेलं पण की एखाद्या पेशंटचा डायरेक्टच कुठे कुट्टी मशीन मध्ये हात गेला, तो तुटला, किंवा बोट गेलं तुटलं, अख्खं बोटच घेऊन, कारण काही पेशंट असे म्हणजे हात तुटलेलं बोट हातात घेऊन येतात की डॉक्टर माझं हे बोट चिटकून द्या, तर हे असे पेशंट पण तुमच्याकडे येत असतील? हो, हे ऍक्च्युली कसं आहे, आपला जो भाग आहे मेनली कृषी प्रधान आपला एरिया आहे. टोटल शेतकरी वर्ग जास्त आहे, तर त्याच्यामुळे काय ही इंजुरी आमच्याकडे खूप कॉमन असते. तर ह्याच्यात काय कुट्टी मशीन मध्ये बरेच लोकांचा हात जातोच, आणि ते बरेच फिंगर्स, काही लोक कट फिंगर्स घेऊन येतात, काही लोकांना ते पूर्ण कट नसतं, अर्धवट कट असतात. त्यात पण बरेच वेळा ब्लड वेसल्स त्याचे कट होतात आणि टेंडन्स वरती लटकत असतो किंवा बोनवर लटकत असतो. मला एक विचारायचं, जर समजा अर्धवट तुटलेलं बोट असेल किंवा अर्धवट तुटलेला हात असेल, ते तर जोडणं एक वेळ ठीक आहे, परंतु जर पूर्ण तुटूनच गेलं असेल तर ते जोडणं परत शक्य आहे? ते शक्य आहे, परत जोडणंही शक्य आहे, पण त्यासाठी फक्त आम्हाला काही कंडिशन्स असतात की जे तुटलेला जो भाग आहे तो आमच्याकडे लवकरात लवकर तो पेशंट पोहोचला पाहिजे. म्हणजे एखाद्याचं सपोज आता आपल्याला लागलंय, लागल्यानंतर कोणत्या भागात लागले त्या हिशोबाने त्याचा इश्केमिया टाइम असतो. आता इश्केमिया टाइम म्हणजे जेव्हा आपलं ब्लड सप्लाय थांबला, म्हणजे एखादा भाग आपला कट झालाय, त्याचा ब्लड सप्लाय तेव्हा थांबून जातो, पूर्णच कट झालाय तर, आणि तो थांबल्यापासून ते तिथलं टिश्यू मरणं चालू होईल तोपर्यंतचा टाइम किती असतो, किंवा किती टाइम पर्यंत ते सर्वाइव्ह होऊ शकतं, त्याला आम्ही इश्केमिया टाइम म्हणतो. इश्केमिया टाइम मध्ये कसं असतं की युजली जिथं आपण वरती जातो, जसं हाताच्या खालून आपण वरती जातो, तसं मसल मास वाढत जातो, आणि मसलचा इश्केमिया टाइम हा कमी असतो. हे 6 तास, 3 ते 6 तास वगैरे युजली टायमिंग असतो. आणि त्यात आपल्याला जसं आपण पुढे जातो, मसल मास वाढल्यामुळं इश्केमिया टाइम कमी होतो. नंतर आपण जरी सर्क्युलेशन जरी चालू केलं तर तिथला जो मसल असतो तो मरून जातो. असं त्याचे रिझल्ट कॉम्प्रोमाइज होतात, चांगले येत नाही त्याचे रिझल्ट. असं म्हणून मग आपण कसं की पेशंट आमच्याकडे जर 3 तासात पोहोचतो आणि आम्ही ती सर्जरी चालू करतो, साधारणतः 4 तासापर्यंत पण सर्जरी चालू झाली तरी आपल्याला एक 6 तासापर्यंत त्याचं सप्लाय आपण चालू करून देतो, ब्लड सप्लाय. तसं झालं तर मग त्याचं जे आहे टाइमवर त्याला न्यूट्रिशन आणि ब्लड पोहोचल्यामुळे तिथला भाग मग वाचून जातो. पण तो पूर्ण हात जो एकदमच तुटून गेलेला आहे, असा हात जोडल्यानंतर मग त्याच्या हातातली ताकद, परत ते सेन्सेशन, चिमटा घेतलं तर त्याला ते समजलं, ते सगळ्या गोष्टी परत पहिल्यासारख्या होतात. सगळ्याच होतो. आपण पहिले सगळ्यात मेन आपलं फोकस असतो की तो भाग जगावा, त्यासाठी आपलं ब्लड वेसल्स सगळ्यात पहिले आम्ही त्याला फोकस करतो. ब्लड वेसल्स एकदा जॉईन झाले आणि त्या पहिले सगळ्यात पहिले आपण हाडं जॉईन करतो. सगळ्यात मेन हाडं जॉईन केल्यामुळे त्या हाताला स्टेबिलिटी भेटते. त्याच्यानंतर आपण ब्लड वेसल्स जॉईन करतो. हाडं जुळवणं हा तर ऑर्थोपेडिक सर्जनचा पार्ट आहे. बरोबर, याच्यात हा टीम वर्कच आहे. आमच्या सोबत ऑर्थोपेडिक सर्जनही असतात, त्यात ते हाडांसाठी ते लवकरात लवकर ते आम्हाला एक जोडून देतात. तितकं झाल्यानंतर मग आम्ही त्याचा रक्त पुरवठा त्या भागातला पहिले चालू करून देतो. ते चालू झाल्यानंतर मग आम्हाला टाइम भेटतो, नंतर आम्ही मग ते सगळे टेंडन्स जे आहेत, मी जसं म्हटलं तर ते टेंडन्स आपण जोडतो सगळे. आणि नर्व्स असतात, नर्व्स म्हणजे जे मेंदूवरनं आपल्या स्नायूंपर्यंत जाणाऱ्या शिरा असतात, त्या शिरा आपण जोडतो सगळ्या. आपले चेतना, त्यात दोन्ही सेन्सरी पण येतात आणि मोटर पण येतात.
म्हणजे जे आपले जे स्नायूंपर्यंत जातात ते पण येतात आणि जे त्वचेपर्यंत जातील ज्याने आपल्याला सेन्सेशन भेटतील हे पण असतात. हे सगळे आम्ही जोडतो त्याच्यात आणि जवळजवळ पेशंटला 80-90% फायदा त्याचा होतो. पण याच्यामध्ये सक्सेस रेशो किती आहे? म्हणजे आतापर्यंत आता तुम्ही इतक्या केसेस केल्या आहेत तर याच्यामध्ये सक्सेस रेशो किती आलेला आहे? सक्सेस रेट आहे. सक्सेस रेटचं मेन सगळ्यात महत्वाचं हेच असतं की आमच्याकडे पेशंट किती लवकर पोहोचतो त्याच्यावरती आमचं सक्सेस रेशो जास्त डिपेंड असतो असं आहे. आणि पेशंट जर का टाइमवर पोहोचला तर त्याचे रेट्स खूप हाय असतात. आणि जर का लेट झाला याच्यात आम्ही असं नाही प्रयत्न करत नाही असं नाही, आम्ही करतो. काही जणांमध्ये खूपच लेट झालं तर आपण ते रिफ्युजच करतो, ते करत नाही त्याला. पण मग जसं टाइम वाढतो तसं त्याचे चान्सेस कमी होतात सर्वाइव्ह होण्याचे. आणि जितकं डिस्टली आपण जातो त्याचे चान्सेस अजून कमी होतात कारण तिथले वेसल्स खूपच बारीक असतात. जसं फिंगर टिपला आपण करतो. आता एक मुलगी आली होती माझ्याकडे परवा, तर तिचं मी इथं ह्या लेवलला रिप्लांट केलं, म्हणजे फिंगर टिपच्या जस्ट नखाच्या जस्ट खाली. तर तिचं ते इतके बारीक नसा असतात की ते नसा शोधणंच तिथून आम्हाला खूप अवघड होतं. मग ते मायक्रोस्कोप असल्यामुळे आम्ही ते करू शकतो. पण अशा केसेस मध्ये हे चान्सेस युजली कमी होतात कारण ते वेसल्स बारीक असल्यामुळे परत थ्रोम्बोज होण्याचे चान्सेस, ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात त्याच्यात. आणि पण जसे वेसल्स मोठे होत जातात तसे सर्वायवल चान्सेस वाढतात. फक्त आमच्याकडे टाइमात पेशंट पोहोचलं पाहिजे. आणि एक दुसरा फॅक्टर हे आहे की जेव्हा पेशंट ते भाग घेऊन येतो आमच्याकडे त्यावेळेस त्याला एक म्हणजे व्यवस्थित जर का त्यांनी आणलं, म्हणजे ज्याला एक स्टोर व्यवस्थित केलं तर त्याचे चान्सेस अजून वाढतात. आता ह्याच्यात आपण युजली पेशंटला आम्ही असंच सांगतो की बाबा एखादा तुटलेला भाग आहे तर तो कट झालाय पूर्णपैकी, त्यांना फक्त एक क्लीन करून घ्या व्यवस्थित. क्लीन म्हणजे असं घासणं नाही, पण फक्त एखाद्या टॅप वॉटरनी क्लीन करून घेतलं किंवा चांगल्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने क्लीन करून घेतलं त्याला, त्यातली घाण थोडीफार काढून, आणि ते एखाद्या मॉइस्ट आपल्या गॉज मध्ये जरी रॅप केला किंवा एखाद्या ओल्या फडक्यात जरी, चांगल्या स्वच्छ फडक्यात रॅप करून आणि ते प्लास्टिकच्या बॅग मध्ये तुम्ही सील करून टाका. आणि ते सील बॅग जी असते ती बॅग एखाद्या बर्फाच्या पाण्यात टाकायची आणि तितकंच घेऊन यायचं. फक्त बर्फाचा पूर्ण त्यात बुडवण्याची काही गरज नाही, ते वरती जरी ठेवलं तरी इनफ आहे. आणि त्या एरियामध्ये घेऊन आला तर बाबा बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स जो होतो बर्फामध्ये ठेवण्याचं कारण काय, त्याचा फायदा काय? हो, तेच सांगतो मी की आता ते टेम्परेचर कमी राहतं त्याच्यात आपलं मेटाबॉलिझम त्या एरियाचं कमी होतं असं आहे, म्हणून ते त्याचे सर्वायवल चान्सेस वाढतात असं. आणि सर प्लास्टिक सर्जरी मध्ये अजून एक फूड गँग्रीनचा जो एक काही प्रकार आहे, तर फूड गँग्रीन म्हणजे डायबिटीस पेशंट मध्ये फूड गँग्रीन बऱ्याच वेळा पाहायला मिळतं आपल्याला. तर या फूड गँग्रीन मध्ये आपण काय त्याच्यामध्ये? आता ऍक्च्युली हा जो विषय आहे, जो गँग्रीनचा विषय आहे, तर ह्याच्यात युजली काय होतं, डायबिटीज मध्ये बरेचसे पेशंट्सला अथेरोस्क्लेरोसिस होतं. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे कॉन्स्टंट डायबिटीज असल्यामुळं आपले जे ब्लड वेसल्स असतात, ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या ज्या असतात त्याच्या आतमध्ये बरंचसं प्लॅक डिपॉझिट होतं, असं कॅल्शियम आणि थोडक्यात फॅट ते डिपॉझिट होतं. कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल हाय असल्यामुळं ते डिपॉझिट झाल्यामुळं त्या एरियात ती म्हणजे पायाच्या नसांमध्ये हे कॉमन असतं. मग ते हळूहळू त्या एरियाची नस छोटी व्हायला लागते. जसं बारीक व्हायला लागतं ल्युमेन, तसं जसं खाली सप्लाय कमी होतो आणि मग खाली एखादी जखम झाली की ते लवकर भरत नाही, कारण त्याच्यात मुळात त्याच्यात रक्तवाहिन्या मधून ब्लडच जात नाही. असं म्हणजे आपण काही अँटीबायोटिक दिले किंवा वरतून आपण त्याला बरंच काही केलं पण तिथपर्यंत आपलं पोहोचतच नाही जे आपण देतोय, म्हणून तिथं कमी होतं. त्याच्यात युजली आपण आमचे कलिग्ज इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट असतात, तर यांचा आपण बऱ्यापैकी त्यात रोल आहे. तर यांना आपण सोबत घेऊन त्या नसांमध्ये जर का ती ब्लॉक एका विशिष्ट साईटला आहे तर त्या साईटला आपण अँजिओप्लास्टी करू शकतो. जसं आपण हार्ट मध्ये करतो तसंच आपण पायाच्या नसांमध्ये सुद्धा आपण करू शकतो. आणि एकदा ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह झाला तर ती जखम लवकर भरते आणि त्याच्यात आपल्याला ग्राफ्टिंग किंवा फ्लॅप्स करणं सोपं जातं. मग तिथलं सेन्सेशन जाण्याचं कारण काय? सेन्सेशन हे न्यूरोपॅथीमुळे जातं. आता बरेच लॉंग स्टँडिंग जेव्हा डायबिटीज असतं तेव्हा शरीरामध्ये शुगर लेवल आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये खूप हाय असते आणि ती शुगर काय करते, ती सगळीकडे जाऊन डिपॉझिट होते आपल्या टिश्यूज मध्ये. आणि टिश्यूज मध्ये हे नर्व्ह एंडिंग जे असतात, आपले जे नसा असतात ज्याच्यामुळे आपल्याला संवेदना होते, त्या नसांवरती पण हे डिपॉझिट होऊन मग हळूहळू ती संवेदना कमी व्हायला लागते.
त्या नसांचं काम कमी होतं, ते मरते सगळं असं. त्याला ब्लड सप्लाय सुद्धा कमी जातो आणि न्यूट्रिशन न मिळाल्यामुळे त्याला इश्यमिया होतो, मरतात असं. हळूहळू त्याला पेशंटला काही सेन्सेशन लवकर जातात, काही नंतर थोडं लेट जातात असं आहे. टच सेन्सेशन्स वगैरे जे असतात ते लवकर जातात आणि टेम्परेचर वगैरे हे थोडं लेट जातं. आणि हे टेम्परेचर एकदा गेल्यानंतर मग पेशंटला हॉट आणि कोल्ड सुद्धा कळत नाही. आपण बाहेर फिरता फिरता असंच बिना चपलीचं कोणी किंवा बिना शूजचं कोणी फिरत असलं, त्याला चटका बसतो आणि पेशंटलाही सुद्धा कळत नाही किंवा मला चटका बसलाय, आणि मग ती ऊन खराब होत जाते आणि मग ते वाढत जाते. पण आता याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणते की त्याच्यामध्ये स्किन ग्राफ्टिंग किंवा ते जे काही जखम झाली स्किन ग्राफ्टिंग किंवा फ्लॅप करून आपण ते रिपेअर केली, परत इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी करून समजा अँजिओप्लास्टी केली, तर ते परत तिथले ब्लड सप्लाय प्रॉपर चालू होऊन परत नॉर्मली होऊ शकतं त्या पेशंटचं? हो, ते इम्प्रूव्ह होतं. आपल्याला बराचसा टाइम मिळतो. याच्यानंतर सुद्धा पेशंटला आता ही डायबिटीज मध्ये शुगर मेंटेन करणं हे गरजेचं आहे. नंतर परत होण्याची शक्यता असते, म्हणून त्याला नंतर परत ते सगळ्या जे काळजी आहेत ते घ्यावेच लागतात डायबिटीज कंट्रोल. पण नॉर्मल होतो समजा सगळी काळजी घेतली तर तो परत त्याचा पाय नॉर्मल होऊ शकतो? हो, नक्की होतं. नॉर्मल म्हणजे संवेदना जे गेल्या आहेत ते परत ते येत नाही, पण त्यासाठी जे वुंड आहे, जे जखमा आहे, ते सगळे नॉर्मल होऊ शकतात, पेशंट चालूही शकतात. सर, एक अजून शेवटचा प्रश्न विचारतो. एक प्लास्टिक सर्जरी मध्ये हेअर फॉल जो आहे त्याच्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट जे केलं होतं, तर हे हेअर ट्रान्सप्लांट पण प्लास्टिक सर्जरी मध्येच येतं? हो, हेअर ट्रान्सप्लांट ही कॉस्मेटिक सर्जरीचा एक भाग आहे तो आमचा. बरेच वेळा म्हणतात ना, प्लास्टिक सर्जन हेड टू टो पर्यंत सगळं काम करतात. म्हणजे हेअर पासून ते पायातल्या नखापर्यंत आमचं सगळं काम नख शिकायला. तर हेअर ट्रान्सप्लांट सुद्धा आम्ही करतो. त्यात हेअर ट्रान्सप्लांट मध्ये पण बरेचसे टाइप्स असतात. म्हणजे FUE म्हणून असतं आणि FUT असतं. तर FUT मध्ये आपण एक स्ट्रीप घेतो आपल्या स्काल्पच्या हेअरची मागून, आणि ते मग त्याच्यातले आपण जे हेअर फॉलिकल्स आहेत ते सेपरेट करून आणि मग ते एक एक फॉलिकल लावतो पुढं. आणि FUE मध्ये आपण जे पंच करून एक ग्राफ्ट घेतो आणि नंतर ते लावतो पुढं. तसं मग आता हे जे हेअर ट्रान्सप्लांट करतो, तर याच्यामुळे पेशंटला काही जास्त त्रास काही होण्याचे चान्सेस? नाही, युजली ह्याचे ही सेफ प्रोसिजर आहे. ही लोकल अनेस्थेशिया मध्येच करतो आपण. जनरल अनेस्थेशिया सुद्धा द्यायची गरज नसते याच्यात. विथ अनेस्थेटिस्ट आपण लोकल अनेस्थेशिया मध्ये हे करतो. तर याचे खूप साईड इफेक्ट काही खूप नसतात त्याचे, आणि व्यवस्थित पेशंटनी काळजी घेतली आणि जी ट्रीटमेंट रेजिम प्रॉपर फॉलो केली तर त्याला केसही बऱ्यापैकी राहतात. आणि सर, याच्यामध्ये फक्त ज्या व्यक्तीचे त्या व्यक्तीलाच हेअर ट्रान्सप्लांट करता येतात की दुसऱ्या व्यक्तीचे पण ट्रान्सप्लांट केले जाऊ शकतात? दुसऱ्या व्यक्तीचे आपण नाही करू शकत, पण म्हणजे शरीरातल्या दुसऱ्या भागाचे आपण करू शकतो. म्हणजे जसं आपल्याला एखाद्याला ग्रेड 7 बाल्डनेस आहे, बरंच खूप जास्त बाल्ड आहे, तर त्याला मुळात तिथून केस आपल्याला ग्राफ्टच कमी भेटतात, तर ते सगळीकडे कव्हर करू शकत नाही आपण. मग कधी कधी आपण बॉडी हेअर पण युज करतो. कधी कधी कॉमनली आपण बियर्डचे हेअर्स युज करतो. कधी कधी छातीचे हेअर सुद्धा आपण वापरू शकतो, प्युबिक हेअर सुद्धा वापरू शकतो. तर आपण दुसरी साईट वरनं घेऊन तिथं आपण वापरतो. दुसऱ्याचे का वापरता येत नाही सर? त्याच्या पाठीमागचं रिझन काय? आता हे सेम कोणत्याही ऑर्गन साठी, दिस इज ऑल्सो ऑर्गन आपण जे युज करतोय त्यात ते रिजेक्ट होतं बेसिकली. आपल्या जे दुसरे आपण तिथे टाकतो त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज फॉर्म होतात आपल्या शरीरात आणि मग ते रिजेक्ट होऊन जातं. नाही, आपण जर दुसरे ऑर्गन ट्रान्सप्लांट दुसऱ्यांचे करू शकतो, मग हेअर ट्रान्सप्लांट काय? ऑर्गन ट्रान्सप्लांट जे असतात हे आपण एखाद्याचं करतो ते म्हणजे हे एकदम क्रिटिकल स्टेजला आपण करतो की ज्यावेळेस बाबा पेशंट हे नाही केलं तर हा जगू शकणार. त्यासाठी ते करून आपण त्याला इम्युनोसप्रेशन देतो बऱ्याच टाइमसाठी. पण आता हेअर हे आहे, हे दिस इज फॉर कॉस्मेटिक पर्पज, हे दिसण्यासाठी आहे, म्हणून आपण हेअर देऊन आणि इम्युनोसप्रेशन देऊन आपण युजली करत नाही. चालेल सर. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि तुम्ही आज प्लास्टिक सर्जरी बद्दल आम्हाला खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. थँक्यू मला बोलवण्याबद्दल.